उज्जैनला जाण्यासाठी मुंबई सेंट्रलवरून रात्री 8:55ची अवंतिका एक्सप्रेसचे आम्ही रिझर्वेशन केले होते. आम्ही सर्व जोगेश्वरीवरून मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी लोकलने निघालो. तुम्ही पाहू शकता सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पिकनिकची फुल एक्साइटमेंट. नमस्कार मित्रांनो, उदयजी टूर्सच्या नवीन नाव बदललेल्या माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बाराना बंदाची 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 सुपली सोन्याची. दिन चढ़ती कठेर दिन चढ़ती कठे दिन चढ़ती कठेर दिन चढ़ती चढ़ अंग कटू तदप चढ़ती बोलो तारारा कंजोरी न लाल करती बोलो तारारा हायो रपा. रात्री ट्रेनमध्ये फुल धमाल मस्ती करून रील्स वगैरे बनवून आम्ही झोपी गेलो व सकाळी 7:30 वाजता आम्ही उज्जैन रेल्वे स्टेशनला पोहोचलो. मित्रांनो, माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आता महाकाल नगरी उज्जैनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपण हॉटेलला चेक इन करून त्यानंतर आपण महाकाल नगरी उज्जैनला फिरणार आहोत. काय चला तर मग. मित्रांनो, आपण आता प्रातःविधी करून चहा नाश्ता झाल्यावर आता आपण उज्जैनमधील काही महत्त्वाची मंदिरे फिरण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आता उज्जैन फिरण्यासाठी आम्ही 3 टाटा मॅजिक गाड्या बुक केल्या होत्या. एका गाडीचे भाडे 1600, याप्रमाणे 3 गाड्यांचे आम्ही 4800 रुपये दिले होते. त्यांनी आम्हाला उज्जैन रेल्वे स्टेशनला पिकअप करून हॉटेलला सोडले होते आणि त्यानंतर आमची प्रातःविधी व चहा नाश्ता होईपर्यंत ते हॉटेललाच थांबले होते आणि त्यानंतर उज्जैनमधील महत्त्वाची मंदिरांचे दर्शन करून त्यांनी आम्हाला पुन्हा हॉटेलला सोडले होते. आता आपण आलेलो आहोत उज्जैन दर्शनमधील पहिले ठिकाण पाहण्यासाठी. त्याचे नाव आहे भर्तरी गुंफा. भर्तरी गुंफा या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात गडकालिका मंदिराजवळ आणि शिप्रा नदीच्या किनारी वसलेल्या ऐतिहासिक व आध्यात्मिक गुंफा आहेत. या गुंफांना भारतातील प्राचीन तपोभूमींपैकी एक मानले जाते. या गुंफा सम्राट विक्रमादित्यांचे भाऊ राजा भर्तहरी यांनी तपश्चर्या केली त्या स्थानाशी जोडले आहेत. गुंफांमध्ये नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसतो आणि येथे मत्स्येंद्रनाथ व गोरखनाथ यांच्याशी संबंधित चिन्हेही आढळतात. या गुंफा बेसॉल्ट खडकात कोरलेल्या असून आत अंधुक व शांत वातावरण असते. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम जय श्री राम. राम. जय श्री जय.
श्रीराम. अलक निरंजन. पहिला माझ्या आता आपण आलेलो आहोत गडकालिका देवी मंदिर उज्जैन येथे. पण त्याआधी आपण स्थिर मन गणेश मंदिर याचे दर्शन घेणार आहोत. आता आपण आलेलो आहोत माता गडकालिका देवी मंदिरामध्ये. ह्या मंदिरामध्ये माता कालिका देवीचे पूजन केले जाते. देवीचे स्वरूप उग्र, शक्तिशाली आणि रक्षण करणारे मानले जाते. शत्रुनाश, सिद्धी, यश, बुद्धी आणि संकटापासून रक्षा मिळावी यासाठी श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येत असतात. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की कालिदास यांना या ठिकाणी माता कालीच्या कृपेने विद्वत्ता लाभली. दर्शन झाल्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेतला. उज्जैनमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट्स किंवा धाबा या प्रकारचे जेवणाचे बरेच ऑप्शन्स आहेत. अगदी 200 ते 250 रुपये थाळी याप्रमाणे तुम्हाला पोटभर जेवता येईल. आता आपण आलेलो आहोत महर्षी सांदीपनी आश्रम पाहण्यासाठी. उज्जैनमधील सांदीपनी आश्रम हे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे थोरले बंधू बलराम आणि त्यांचे परममित्र सुदामा यांनी शिक्षण घेतले होते. या आश्रमात श्रीकृष्णांना त्यांचे गुरु महर्षी सांदीपनी वेद, 64 कला आणि 16 विद्यांचे शिक्षण दिले असे मानले जाते. हे आश्रम सकाळी 7 ते व रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते व हे आश्रम पाहण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. पुढील भागात आपण पाहणार आहोत श्री कालभैरव मंदिर, श्री महाकालेश्वर मंदिर, श्री हरसिद्धी माता मंदिर व तेथे होणारी सुंदर अशी आरती व महाकाल कॉरिडोर. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.